ही कथा श्रीपाद श्रीवल्लभ यांचे निस्सीम भक्त गंगाधर यांची आहे. गंगाधर अत्यंत गरीब होता. त्याला तीव्र पोटदुखीचा त्रास होता, त्यामुळे त्याचे जीवन अत्यंत दुःखी झाले होते. अनेक उपचार करूनही त्याला आराम मिळाला नाही. शेवटी सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यावर त्याने आपले दुःख श्रीपाद श्रीवल्लभांना सांगण्याचे ठरवले आणि तो श्रद्धेने कुरवपूर येथे पोहोचला. श्रीपाद महाराजांनी त्याच्यावर दया केली. त्यांनी त्याला आपला महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सतत जपत राहण्यास सांगितले. तसेच त्यांनी वचन दिले की 7 दिवसांनी कृष्णा नदीच्या काठावर एका विशिष्ट झाडाखाली त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेली पेटी मिळेल. गंगाधराने महाराजांच्या आज्ञेनुसार 7 दिवस अखंड नामस्मरण केले. 7व्या दिवशी तो कृष्णा नदीच्या काठावर गेला आणि सांगितल्याप्रमाणे त्याला सोन्याच्या मोहरांनी भरलेली पेटी मिळाली. त्याने ती पेटी महाराजांना दाखवली. तेव्हा श्रीपाद महाराजांनी सांगितले की केवळ धनच नव्हे तर 7 दिवसांच्या नामस्मरणाच्या पुण्याईमुळे त्याची पोटदुखीही मुळापासून नष्ट झाली आहे. कथेचा बोध: नामस्मरणाची शक्ती केवळ भौतिक सुख म्हणजे धन देत नाही, तर आरोग्य आणि आत्मिक शांतीही प्रदान करते. श्रीपाद श्रीवल्लभ अत्यंत दयाळू आहेत आणि ते आपल्या भक्तांच्या संकटांचे निवारण करण्यासाठी सदैव वचनबद्ध आहेत. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त नक्की लिहा.